जय हिंद श्रोतेहो, वृत्तांत माहिती या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण वृत्तांत माहिती पाहणार आहोत। याच्या अंतर्गत आपण आसन्या फाउंडेशनचे जे विविध प्रकारचे उपक्रम आहेत त्या संदर्भामध्ये थोडक्यात माहिती घेऊयात। आसन्या फाउंडेशन विविध प्रकारचे जे उपक्रम राबवते त्याच्या संदर्भामध्ये आपण थोडक्यात माहिती जाणून घेत असतात। यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये एक व्हिडिओ मी जो आसन्या फाउंडेशनच्या संदर्भामध्ये टाकलेला होता या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून। तर आपण आजच्याही व्हिडिओमध्ये तशाच प्रकारची एक नवीन पद्धतीने माहिती घेऊयात। तर ठळक मुद्दा जो आहे सर्वात पहिला की सामान्य ज्ञान स्पर्धा या उपक्रमाअंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये उत्स्फूर्त पद्धतीने सहभाग नोंदवलेला होता। क्रांतीज्योती महात्मा ज्योतिराव फुले आणि विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवानिमित्ताने यवतमाळ जिल्ह्यामध्ये समता पर्व व आसन्या फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानातून सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धा परीक्षा अंतर्गत एक जी स्पर्धा राबवली होती। त्याच्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील 500 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला होता। प्रमुख उपस्थिती म्हणून डॉक्टर किशोर मानकर सर जे वनसेवेमध्ये कार्यरत आहेत, वनसेवक म्हणून कार्य करत आहेत प्रशासकीय सेवेमध्ये, यवतमाळ जिल्ह्याचे वनरक्षक म्हणून ज्यांची नेमणूक झालेली आहे। आणि आसन्या फाउंडेशनचे सर्वेसर्वा मार्गदर्शक किशोर मानकर सर यांची प्रमुख उपस्थिती होते। डॉक्टर किशोर बनसोडे हे जे समता पर्वचे प्रमुख आहेत त्यांनी देखील सहभाग नोंदवलेला होता। नारायण घुले सरांचा देखील सहभाग होता। तसेच नितेश मेश्राम जे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळमध्ये आसन्या फाउंडेशनच्या माध्यमातून चालवतात, ज्याच्यामध्ये 200 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना निशुल्क मार्गदर्शन केले जात आहे। ज्याच्यामध्ये MPSC UPSC बँकिंग यासारख्या स्पर्धा परीक्षांच्या संदर्भामध्ये त्यांना मोफत शिक्षण दिलेले जात आहे व मोफत कोर्स दिला जातो। त्याचे सर्वेसर्वा नितेश मेश्राम सर हे देखील त्या कार्यक्रमाला उपस्थित होते। त्यामध्ये रोख पारितोषिक देण्यात आलेले होते आणि काही पारितोषिक देखील विद्यार्थ्यांना सुपूर्द केलेले आहेत की याचा मोटिव्ह जो आहे, याचा मुख्य उद्देश आहे की ग्रामीण व शहरी भागातील युवतींना स्पर्धा परीक्षेचे ज्ञान अवगत व्हावे आणि त्यांनी जास्तीत जास्त स्पर्धा परीक्षा देऊन प्रशासकीय सेवेमध्ये आपण अधिकारी म्हणून कार्यरत व्हावे, हाच यामागचा मुख्य उद्देश होता। त्यामधील दुसरा जो मुख्य ठळक मुद्दा जो आहे की आसन्या फाउंडेशनच्या ज्या निशुल्क जो मार्गदर्शन केंद्र आहे त्याच्यामध्ये तहसीलदार संतोष डोईफोडे यांचे नुकतेच मार्गदर्शन झालेले आहे। त्याच्या माध्यमातून त्यांनी 200 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले आणि त्यांच्या शंकांचे निरसन केले। MPSC परीक्षेच्या संदर्भामध्ये जे विद्यार्थ्यांच्या ज्या काही शंका कुशंका होत्या त्या दूर करून त्यांनी MPSC परीक्षेच्या संदर्भामध्ये भरपूर माहिती त्यांना मिळवून दिलेली आहे। ते कार्यरत आहेत। संतोष डोईफोडे तहसीलदार यांचे मार्गदर्शन याच्या अंतर्गत झालेले आहे। आसन्या फाउंडेशनच्या स्पर्धा परीक्षा विभागामार्फत करण्यात आलेले आहे। त्याचबरोबर रविनगर नागपूर या ठिकाणी बुद्धविहारामध्ये जे आसन्या अभ्यासिका जी चालवली जाते त्याच्या माध्यमातून CBSEचा जो नुकताच रिझल्ट लागलेला आहे 2026चा, त्याच्यामध्ये उत्तीर्ण झालेले जे विद्यार्थी आहेत त्यांचा गौरव देखील करण्यात आला आहे। त्याच्यामध्ये यश बर्णे म्हणून जो विद्यार्थी आहे त्याला 60% पेक्षा जास्त गुण मिळवलेले आहेत। त्यानंतर संस्कृती म्हणून ही मुलगी आहे त्याला 83% मिळालेले आहेत। अशा 4 विद्यार्थ्यांना इयत्ता 10वी या वर्गामध्ये त्यांना उत्कृष्ट असे गुण प्राप्त झालेले आहेत। त्यांचा देखील आसन्या फाउंडेशनकडून गौरव करण्यात आलेला आहे। अशा प्रकारे आसन्या फाउंडेशनच्या संदर्भामध्ये माहिती आहे आणि आसन्या फाउंडेशन असे विविध प्रकारचे उपक्रम राबवते की ज्याच्या माध्यमातून ते 400 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना त्यांनी शिष्यवृत्ती दिलेली आहे। दरमहा ते शिष्यवृत्ती वगैरे देत असतात। इयत्ता 10वी 12वी आणि पुढील उच्च शिक्षणासाठी लागणारा जो आर्थिक खर्च आहे तो आसन्या फाउंडेशनकडून दिला जातो। स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन देखील केले जातात। त्याचबरोबर वृद्धाश्रम देखील बेलोरा या ठिकाणी चालवले जात आहे।
तिथे देखील वरिष्ठांची सेवा केली जात आहे. नुकतेच आता जे आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने वृद्धाश्रमामधील वरिष्ठांना फलाहार देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यातील जे ग्रामीण जे रुग्णालय आहे, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये किशोर मानकर सरांच्या माध्यमातून व त्यांच्या संपूर्ण सहकाऱ्यांच्या माध्यमातून फळदान करण्यात आलेलं आहे. प्रत्येक वॉर्डमध्ये जाऊन त्यांनी अशा प्रकारे आंबेडकर जयंती देखील साजरी केलेली आहे. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन प्रकारची माहिती आणि नवीन प्रकारच्या बातम्या जाणून घेण्यासाठी चॅनलला फॉलो करत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.